असं नियोजन कोण करत नाही का हो? पाणी मारायचं आणि एवढी स्टॉप मध्ये करून तेवढी वेळ काढून इथं थांबवून हा. किंवा सुरक्षित सगळं मार्गदर्शन करून त्याची काळजी घेऊन त्याचं सगळं मनावर घेऊन मनावर अशी कोणच मला खाद्य देत नाही. आले लावली काय आणि गेली काय आणि तुझी उलटली काय तिकडे पैसे मिळलं झाला निमान टाकलं नाव जाव असं कोणच नाही. इथं आल्यावर काय वाटलं मामा? इथं आल्यावर आम्हाला एकदम अशी काळजी मालक सुद्धा घेत नाही गुराची. ती स्वतःचा मालक सुद्धा पाणी टाकायची किंवा बाबा डांबायची किंवा एवढं माहिती एवढं एकदा अर्धा पाऊण तास तासभर इथं थांबवून घेणं एवढी मोठी कामं बुडवून तुम्ही 4 माणसं आमच्या संग थांबताय म्हणजे तुम्हाला काय मला सांगा अशी लोकांची अशी सारखी व्यवस्था केल्यावर तुम्ही कसं करायला पाहिजे. लोकांची एवढी काळजी घेणं म्हणजे लय पुण्याचा मार्ग मोठा आहे. या माणसाचं नाव ऐकून होतं का तुम्ही कधी? बरं इथं आल्यानंतरच ओळख झाली. माहीत झालं आम्हाला भारत मळगे नाव आहे ना. आम्हाला राजू मुळगे म्हणून सांगितलं. नाही त्याचं नाव राजू आहे पोराचं. ते आमच्या बादचा आहे माझा ते बरं नावच बादचा आहे. म्हणजे एवढी इथली उठाठेव गाय बांधण्यापासून गाय आणल्यापासून सोडण्यापासून दामण्यापासून धुण्यापासून स्वच्छ सगळं करून एवढं मार्गदर्शन करून एवढं गायला पाणी मारून एवढं सगळे आती माहिती देऊन पुढचं काय नियोजनही करून हां. तुम्ही जाते म्हणजे ड्रायव्हर मामा बोलले ते खरं आहे का? 100% खरं आहे. काय खरं आहे? कारण इथं आल्यानंतर जे गाय बांधणं तिचे पाणी मारणं व्यवस्था करणं की आलेल्या शेतकऱ्याला न अबत्ता हां स्वतः सगळं करून चांगल्या पद्धतीची सेवा देणं आणि त्यातून आलेल्या गाय मालकाला चहा पाणी विचारून माणुसकीचं दर्शन जर घ्यायचं असेल तर मळगे कुटुंबाकडं घ्यावं मी सगळ्याला विनंती करतो. बरं मग असं काय वाटलं नाही का की बाबा त्यांचा बैल फेमस व्हावा किंवा त्यांच्या बैलाकडे गाया याव्या ह्यासाठी काय केलं असेल एवढा उठाठेव? आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या बैलाकडे आलो. ह्याच्या आधी आम्हाला बैल माहीत नव्हता. उद्या मालकानं सांगितल्यामुळे आलो आणि इथून पुढं आमच्या दोघांचाही प्रयत्न राहील की 100% आपला बैल जास्तीत जास्त फेमस व्हावा अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला कारण असतं मी कमीत कमी आजच्या ह्या घडीला तुमच्या 4 आमच्या गावात म्हणजे तुमची माहिती जात होती 4 गावामध्ये. आजच्या लगेच आता मी गेल्या आजचा उद्या दिवस 4 गावामध्ये माहिती जात होती. म्हणजे कमीत कमी 20,000 लोकसंख्येला माहीत होती. मग ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाठवली तर 4च्या 8 गावात जाऊ शकते. होय सर 100%. 4चे 8 8चे 16 बी जाऊ शकते. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो की गायला देण्यात येणारी सेवा आणि आलेल्या गायच्या मालकाला असेल किंवा वाहन ड्रायव्हर असेल ह्या सर्वांना माणुसकीचं दर्शन कशा पद्धतीचं मिळतं ही मळगे कुटुंबाकडं घ्यावं असं मी सर्व जे गाय लावायला येणारे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो. आणि बैलाचा अवयव किंवा बैलाची जात किंवा बैलाची वंशावळ याबद्दल तुम्हाला बसून काही माहिती म्हणा अभ्यास झाला का? तसं बघितलं तर मी बऱ्याच ठिकाणच्या गायी बऱ्याच ठिकाणी नेतो. मी एक गाडी ड्रायव्हर आहे आणि नेत असताना प्रत्येक ठिकाणी हर एक नमुन्याची बैलं आपल्याला बघायला मिळते. बघत असताना मी आत्तापर्यंत एवढे बैलं बघितली पण सगळ्यात सरस असा आपला बैल मला दिसला आहे. बैल जसा सरळ दिसला तसा त्याच्या आई वडिलाची खात्री तुम्हाला झाली का किंवा माहिती घेतली का किंवा त्या बैलाची आई तुम्हाला बघायला मिळाली का? मी स्वतः त्याची आई बघितली आहे आणि तांडूरचा राजा म्हणून आता ही मुलाखत ऐकणाऱ्याला बऱ्याच जणांना त्यांनी यूट्यूबवर पाहिला असेल की बाबा तांडूरचा राजा त्याची वंशावळ आणि त्याची ह्या आता तुमच्या बैलाची आई माझ्या समोरच आहे. घरचाच बैल तुम्ही तयार केलेला आहे आणि तांडूरच्या राजाची वंशावळ ही पक्की खात्री आम्हाला पटली. बरं तरी पण तुम्ही अजून अभ्यास होण्यासाठी अजून अनुभव येण्यासाठी आणि तुम्ही जे काय बोललाय तुमच्या बोलण्याला एक आधार असावा म्हणून हा आपला चॅनल तुम्ही खोलवर बघू शकता आणि याच्या पाठीमागं आजच्या दिवसाच्या पाठीमागं अशा वयस्कर व्यक्तींच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखतीसुद्धा तुम्ही बघून एक बेस बनवू शकता की शेतकऱ्यांना आधार द्यायसाठी. बरोबर की आज एखाद्या बैलाची आई कोण बैलाचा बाप कोण ह्या गोष्टी आज समाजात आपण बघतोय की खरोखरच त्या जागी उपलब्धता नाही. त्या बैलाची आई त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही किंवा परक्या गावाला जाऊन सुद्धा बघायला मिळत नाही. मिळतच नसतील. जरी बघायला मिळली तर हीच कशावरनं हा आमचा सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रश्न पडतो. हिचं प्रूफ काय आहे? हीच आई किंवा हीच बाप ही कशावरनं हा सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रश्न पडतो. पण माझ्या माहिती अनुसार मी स्वतः माझ्या डोळ्यानं आता सध्या त्याची आई पाहतोय
ताजं उदाहरण. आणि मी सर्व पशुपालकांना किंवा खिलार गाय पालन जे आहेत खिलार क्षेत्रात गाया पाळणारे त्यांना सांगू इच्छितो की बाबा तांडूरचा राजाही आता आहे हे स्वतः मी अनुभवलेलं आहे आणि त्याची आई स्वतः डोळ्यानं बघितलेली. बरं, मग त्या गाईचा मालक किंवा बैलाचा मालक त्या मालकानं खरंच योग्य सांगितलं असेल का, किंवा खरंच ती आई आहे का त्या बैलाची, ही जीवाला तुम्ही एक शहानिशा केली का? मी स्वतः उदाहरण आहे. त्या बैलाची आईच ती आहे का मी समोर बघतोय. आणि तुम्ही जी काय व्हिडिओ टाकलेत त्याच्यावर तर दिसणारच आहे, पण ही व्हिडिओद्वारे एखाद्याला खरं वाटेल न वाटेल, पण माझ्या अनुभवानं मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचा स्वतः साक्षीदार आहे. ठीक आहे मामा, धन्यवाद. सडेतोड बोललात. आणि तुम्ही सुरुवातीला जी सुरुवात केली धन्यवाद. मगाशी की एवढी सेवा मालक सुद्धा स्वतःच्या गायीची करत नाही. करत नाही. बरोबर आहे. ही 100% खात्री आहे. स्वतः मालक सुद्धा स्वतःच्या गायीची सेवा करत नाही. एखादा जर असेल तर असे होबाट्या वैरण टाकू जातो, पण आम्हाला आल्यानंतर तुम्ही जी सेवा दिली, हां बोला. आम्ही आल्यानंतर आम्हाला जी सेवा दिली हां हां की आम्हाला न हात लाव देता तुम्ही 4 जण 2 भाऊ वडील सगळ्यांनी मिळून गाय बांधली, व्यवस्थित तिचं बांधलं, तिला डांबली आणि पुन्हा भरल्यानंतर गाय भरल्यानंतर त्या गायला पाणी मारणं किंवा तिला थंड करणं, बसून न देणं, बसून न देणं, ही तुम्ही काळजी घेतली. एवढी काळजी जी काय कोणच घेत नाही. तुमच्या वडिलांचा जी काय 50 ते 60 वर्षाचा अनुभव आहे आणि तुमचा जी काय 20-25 वर्षाचा अनुभव आहे, आज आमच्या समोर तर तुम्ही पणाला लावलेला आम्हाला दिसते. म्हणजे बैलाचं रूप, मालकाची काळजी आणि बैल लावण्याची सिस्टीम ॲक्ट आणि त्या बैलाची वंशावळ आणि त्या बैलाची आय आणि त्या बैलाचा वडील या सर्व गोष्टींचा एकत्रित एका ठिकाणी आणि सोबत गुरु शिष्याचा अनुभव हा जगाला अनुभवायला मिळतोय. बरोबर आहे. मी मागाची भाषणामध्ये सांगितलं, तुम्ही ह्या जगातली एकमेव व्यक्ती एवढं नशीबवान आहे की तुम्हाला स्वतःचं वडील आहे, या तुमच्या व्यवसाय चालू करताना तुम्हाला गुरु मिळेल. नशीबवान व्यक्ती तुम्ही की स्वतःचं वडील हे तुमच्यासाठी गुरुस्थानी आहेत आणि गुरु आहेत. मग याच्यावरून विचार करा की ह्या कुटुंबानं किंवा भारत मामानं ह्या व्यक्तीकडून किंवा ह्या व्यक्तीनं स्वतःहून ह्या जगासाठी किती प्रमाणात किती शिकवलं असेल. कल्पनेच्या बाहेर. कारण का मला पुन्हा एकदा सांगू वाटतं, कारण मी एवढ्या गाया लावायला घेऊन जातो, पण इतकी छान शेतकऱ्याला देण्यात येणारी सेवा आणि आल्यानंतर चहा पाणी जेवण ही माणुसकीचं दर्शन ही तांडूरच्या मळगे कुटुंबाकडे घ्यावं. ठीक आहे, धन्यवाद. बोलेल तेवढं कमी आहे. पुढच्या भेटीला आपण थोडं व्यवस्थित आणि चॅनल पूर्ण सविस्तर बघा, जेवढा बघता येईल तेवढा बघा. लिंका मी तुम्हाला सेंड करतो आणि कोणत्या लिंकमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या व्हिडिओमध्ये काय बोललेलं आहे किंवा त्याचा खरंच जगाच्या कल्याणासाठी फायदा आहे का, किंवा खिलार शेतकरी परिवार ह्या समाजासाठी ह्या खिलारसाठी जी धडपड चालू आहे, तर ती सोमनाथ मामा ही धडपड खरंच योग्य दिशेनं चालू आहे का, आणि ह्या समाजाला ह्या महाराष्ट्राला योग्य गोष्टींची योग्य ठिकाणी वाढ होण्यासाठी खरंच योग्य गुरु शिष्याची जोडी ही महाराष्ट्राला लाभली आहे का, अर्थातच हे तुम्ही परत चॅनल बघून सविस्तर अभ्यास करून तुम्ही सांगू शकता. ओके. धन्यवाद. धन्यवाद.